नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार. भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास. लांजा राजापूर साखरपा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत केला आपला उमेदवारी अर्ज दाखल. राजापूर मतदारसंघाचा विकास दुपटीने करायचा असेल तर किरण सामंत यांना बहुमताने विजयी करा. गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. काँग्रेसचे नेते अविनाश लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत. आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापासून रंगत वाढली आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांचा अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असल्यानं किरण सामंत यांना अर्ज दाखल करण्यासाठी चक्क टू व्हीलरनी यावं लागलं. अर्ज दाखल करण्यापूर्वी किरण सामंत यांनी पाली येथील ग्रामदैवतेला नमस्कार करून राजापूर येथे आले असता त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
यावेळी आयोजित सभेला गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, आमदार रवींद्र फाटक, ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत, राष्ट्रवादीचे बंटी वणजू, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिल्पाताई सुर्वे, माजी सरपंच रजाक काझी, राजू कुरूप आदी उपस्थित होते। यावेळी किरण सामंत यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याचं आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं। आपल्याला महायुतीला किरणजी सामंत यांच्या मागे खूप खंबीरतेने उभे राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद जरी कोणी एखादा दुसरा या बाजूला त्या बाजूला जरी गेले असेल, आपले सामान्य कार्यकर्ते असेल, आपले बाकी सगळे नेते असेल, भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद किरण सामंत यांच्या मागे आहे हेच सांगायला आज मुद्दामून या ठिकाणी आलेलो आहे। मला काल देवेंद्रजीने स्वतः फोन केला, मला काल बावनकुळेजीने स्वतः फोन केला, आपल्याला किरण सामंतचा फॉर्म भरायला जायचं आहे, कारण आपली पक्की सीट आहे आणि आपल्याला खात्रीने माहिती आहे की किरण सामंत यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे। लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी परिवर्तन करायचं ठरवलं आहे असं सांगत पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, आजच निमंत्रण देतो, कारण लांजा राजापूर मतदारसंघातल्या मतदारांनी ठरवलेलं आहे की 10 वर्षानंतर आम्हाला आता परिवर्तन करायचं आहे आणि परिवर्तन करत असताना किरण भैयांना हजारोंच्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे। हा संकल्प महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला असल्यामुळं मला असं वाटतं की आपलं येणं आणि आपला पायगुण हा आमच्या दृष्टीनं अतिशय सार्थकी ठरेल। आज मोठ्या संख्येनं सर्वच महायुतीचे पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की आज ज्या ताकदीनं ज्या गर्दीनं आपण फॉर्म भरायला जमलोय, आजपासून 20 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं सगळ्यांना माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि आता तिथे अर्ज दाखल करण्यासाठी आलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली 23 तारखेला जो निकाल लागेल त्याच्यामध्ये महायुतीचा विजयश्री ओढून आणण्यासाठी आजपासून आपण कामाला लागावं एवढीच विनंती करतो। विकास काय असतो हे मी महायुतीच्या माध्यमातून राजापूर मतदारसंघात दाखवून देईन असा विश्वास किरण सामंत यांनी उपस्थित मतदारांना दिला। तुमचे सर्वांचे आशीर्वाद घ्यायला इथे आलो आहे, परंतु मला खात्री आहे की आपण सर्वजण माझ्यासोबत आहेत, त्यामुळे माझा विजय हा नक्की आहे। मला आशीर्वाद द्यायला इथे गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब देखील आलेले आहेत, उद्योगमंत्री उदय सामंत आहेत, राजेश सावंत आहे, बंटी वणजू आहेत, सगळ्यांची नावं घेण्याचे दादा इलाते आहेत, महायुतीचे सगळे घटक इथे आहेत, त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही। परंतु काल एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मी सामंतांचा हस्त करणार, सामंतांचा हस्त करायचा असेल तर जनताच आहे, परंतु मी आज सांगतो 23 तारीखला हीच जनता जे सामंतांचा हस्त करणार म्हणून सांगत होते त्यांचा हस्त केलेला दाखवून देईल। लोकांना माहिती आहे की गेल्या 15 वर्षात फक्त गोड बोललं गेलं, भावनेशी खेळलं गेलं, त्यांच्याकडे फक्त भावनेचा आधार घेऊन मतं मागितली गेली। यापुढे तुम्हाला विकास काय असतो हे महायुतीच्या माध्यमातून दाखवून देईल। त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवून या मतदारसंघावरचं मला अधिकृत तिकीट दिलंय त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही त्याला जाणार नाही याचा शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार येणार असल्यानं सर्वजण महायुती म्हणूनच काम करतील असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये सामान्य जनतेचं सरकार आहे। शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, माता भगिनींचं सरकार आहे। हे वारंवार अनेक योजनांच्या माध्यमातून या महायुतीच्या सरकारने सातत्याने जनतेच्या हिताला आवश्यक असणारे प्रत्येक विषय मार्गस्थ करण्याचं काम जनतेने केलं आहे।
माझी तमाम कोकणवासियांना एवढीच विनंती आहे, खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि उजव्या विचारसरणी नेहमीच महायुतीच्या पाठीमागे या संपूर्ण भागामधील जनता राहिली आहे। असाच आशीर्वाद कोकणवासियांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीचे सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या सर्व भागातील उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्वांनी राहावं। मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून मला मिळालेली महायुतीमधली संधी आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहेत। या संपूर्ण संधीमध्ये जवळजवळ 6 ते 7 हजार कोटीपेक्षा जास्त कामं या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणारे सर्व रस्ते हे कसे डेव्हलप होतील यासाठी सर्वात जास्त निधी हा या भागांमध्ये दिलाय। त्यामुळे या भागातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपला त्या ठिकाणचा असणारा महायुतीचा उमेदवार हा कसा जिंकून येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा। महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ वरती होणाऱ्या मतदानाच्या 70% मतदान हे महायुतीला कसं होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। महायुतीचे या ठिकाणी असणारी चिन्ह कुठेतरी कमळ आहे, कुठेतरी धनुष्यबाण आहे, कुठेतरी घड्याळ आहे, परंतु सर्व ठिकाणी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामधला केंद्र शासनाचा आशीर्वाद हा महायुती बरोबरच आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून उदय सामंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नेते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। यामध्ये बोलताना भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी महायुती सरकारने भरपूर निर्णय घेतले आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले। आपल्याला माहित आहे की आपले लोकप्रिय खासदार नारायण राणे साहेब असतील, त्याचबरोबर उदय सामंत यांचे वडील असतील, अण्णा असतील, ही सर्व मंडळी, ही पितृतुल्य मंडळी या सगळ्यांनी सातत्याने या भागामध्ये प्रत्येक जनतेच्या हितासाठी आवश्यक असणारे प्रत्येक विषय हे करण्याचा प्रयत्न केलाय। आमच्या सारखा प्रत्येकाला त्यांचा आशीर्वाद हा आम्हाला नेहमीच लागत राहिलाय। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 20 तारखेची निवडणूक ही एक गोष्ट लक्षात घ्या, विचाराच्या विरोधात असणारी निवडणूक आहे। आपण सर्वांनी या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। आपल्या समोरचे सर्व उमेदवार महाविकास आघाडीचे, उवाटाचे किंवा त्या व्यतिरिक्त असणारे महाविकास आघाडीतल्या प्रत्येक उमेदवाराकडे पाहत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराला तिरांजली देणारे हे महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि त्यामधले हे सर्व उमेदवार आहेत, याची आपण सर्वांनी नोंद घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या समोर असणारा उमेदवार हा आपल्या बरोबर वर्षानुवर्ष जरी असेल, आपल्या बरोबर आपल्या पक्षामध्ये काम करत असेल, तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, आता ही लढाई विचारांची असणारी लढाई आहे। विचारांच्या असणाऱ्या लढाईमध्ये आपण कोणालाही क्षमा करायची नाही। 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीमधल्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे उभे राहायचं आहे। या ठिकाणी उदय सामंतजी हे उमेदवार आहेत, त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे। आपण सर्वांनी धनुष्यबाणासमोरील बटन दाबायचं आहे। 352 बूथ आहेत, या 352 बूथ मध्ये भारतीय जनता पार्टी असेल, त्या ठिकाणी शिवसेना असतील, त्या ठिकाणी RPI असेल किंवा त्याबरोबर त्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल। कुठे कुठे आपण कमी असू, कुठेतरी आम्ही जास्त असू, परंतु ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते आपण आहोत, आपण आपल्यामध्ये एक समन्वय ठेवला पाहिजे। आपण आपल्यामध्ये कुठेही फूट पडणार नाही। मतदान पूर्णच्या पूर्ण महायुतीला कसं पडेल याची सगळ्यांनी दखल घेणं हे गरजेचं आहे। दरम्यान उदय सामंत यांनी हॉटेल विवेकच्या मैदानावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला।
आजची ही अर्ज भरतानाची संख्या जर बघितली तर मला बंटी बंजू असं सांगत होते, गुणिले 5 जरी केले तरी आपण 1.25 लाखापर्यंत पोहोचतो. पण मला आपल्या सगळ्यांना एक मनापासून विनंती करायची आहे की या रत्नागिरी मतदारसंघानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं अनेक विक्रम केले. राज्यमंत्री होण्याचा विक्रम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं करण्याची संधी मला मिळाली. अंदाज समितीचा अध्यक्ष होण्याची संधी मला मिळाली. म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होण्याची संधी मला मिळाली. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होण्याची संधी मला मिळाली. उद्योग मंत्री होण्याची संधी मला मिळाली. आता आपल्या आशीर्वादानं 1.25 लाखाच्या मताधिक्याचा विक्रम करण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून मला मिळून द्यावी, ही मला हात जोडून आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे. आणि आज माझ्या सगळ्या महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना मला हात जोडून नमस्कार देखील करायचा आहे, दंडवत देखील घालायचा आहे. मी असा 288 मतदारसंघातला एक आमदार आहे की ज्याचा फॉर्म भरण्यासाठी 20,000 महिला भगिनी एकत्र जमलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. माझे सगळे तरुण सहकारी, वरिष्ठ सहकारी देखील हा अर्ज भरण्यासाठी इथे उपस्थित आहेत. परंतु भविष्याच्या 5 वर्षामध्ये देखील आपला विकासच आपल्याला करायचा आहे. महिला भगिनींचा विकास असेल, तरुणांचा विकास असेल, ज्येष्ठांचा विकास असेल, या जिल्ह्याचा विकास असेल आणि पर्यायानं कोकणाचा विकास असेल. हा करत असताना रवींद्र चव्हाण साहेबांच्या साथीनं, एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या, अजितदादांच्या नेतृत्वाखाली या कोकणचा विकासात्मक कायापालट केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. या सभेकडे, या फॉर्म भरण्याकडे, अर्ज भरण्याकडे अनेकांचे डोळे लागलेले होते. किती महिला भगिनी येणार आहेत, किती तरुण येणार आहेत, किती ज्येष्ठ येणार आहेत, किती शिवसेनेचे लोक येणार आहेत, किती भाजपचे लोक येणार आहेत, किती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी येणार आहेत, किती RPIचे पदाधिकारी येणार आहेत. चव्हाण साहेब, तुमच्या पुढाकारामुळं या सगळ्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे. आमचं सगळ्यांचं मिशन एक आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करणं, एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करणं, देवेंद्रजींचे हात बळकट करणं आणि विकासाला ताकद देणं आणि महाराष्ट्र विकासात्मक दृष्ट्या पुढे नेणं, हे आपल्या सगळ्यांचं मिशन आहे. आणि त्याला साथ देण्यासाठी आज रत्नागिरीकर या ठिकाणी जमलेले आहेत. लांजा, राजापूर, साखरपा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार राजन साळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत जास्तीत जास्त मतांनी निवडून येईन असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी तिन्ही पक्षाच्या घटक पक्षाच्या माध्यमातून एकत्रपणे आम्ही एक मोठी जाहीर सभा त्या बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये घेतली. तिथून आम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी आलो आणि या ठिकाणी आम्ही सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सूचकांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केलेला आहे. आणि पुढे आता एक एक दिवस जसा जवळ येईल तसं तसं आम्ही महाराष्ट्राचे कार्यकर्ते एकत्रपणे आम्ही त्या प्रचारामध्ये सहभागी होऊ आणि 20 नोव्हेंबरच्या दिवशी आमचे असलेले मतदानाचा हक्क बजावून मशाली समोरचं बटन दाबून 23 तारखेच्या दिवशी आम्हाला जास्त मतं निवडून देतील, आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्षातले माझे सहकारी जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे आहेत, त्यांना सुद्धा मी या दिवसा विनंती केली होती. 4 तारखेला अर्ज मागे घेईपर्यंत त्यांना आमच्या वरिष्ठ पातळीवर शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब त्यांना वरिष्ठांशी बोलून त्या बाबतीत चर्चा करतील. मला विश्वास आहे की ते 4 तारखेपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेतील असं मला वाटतं. अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार राजन साळवी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मी आपल्याला सांगेन, माझ्याकडे वेळ कमी आहे कारण आम्हाला आपल्याला सर्वांना नितीन भाऊंचं विचार इथं ऐकायचे आहेत. फक्त सभागृहामध्ये मी एकच सांगेन, या ठिकाणी मी स्वतःला नशीबवान समजतो.
वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मला आतापर्यंत माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेना जिल्हा प्रमुख एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, 5 वेळा शिवसेना पक्षप्रमुख मला या विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्यामध्ये 1 वेळा 2006 साली पराभूत झालो. पण पराभूत होण्यापूर्वी मी राजापूरची माती माझ्या मस्तकी लावून शपथ घेतली होती, भविष्यातल्या कालखंडामध्ये काही हो पण राजन साळवी या मरेपर्यंत ह्या मातीची सेवा करणार. त्या पद्धतीने काम केलं. 2009, 14 आणि 19 ह्या तिन्ही निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार होऊ शकलो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, सभागृहामध्ये जे जे आमचे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांमध्ये मी नशीबवान आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मला सहवास अनेकदा लाभला, त्यांचा आशीर्वाद मला अनेकदा लाभला आणि म्हणून मी मंत्रिपदापेक्षा सुद्धा शिवसेना प्रमुखांचा मला सहवास लाभला. यामध्ये निश्चितपणे मी आनंदी आणि समाधानी या ठिकाणी आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते राजापुरात दाखल झाले असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. आमदार राजन साळवी यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रिक्षानं यावं लागलं. राजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी शहरातील श्री मंगल कार्यालय इथे सभा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले, काय वाटत नाही दादा, शेतकऱ्याचा पोरगा आहे, मातीसाठी लढतोय, मातीसाठी लढायचंय, स्वाभिमानाची लढाई आहे आणि ह्या इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, माझ्या मोरांसाठी ती लढाई आहे. ती लढाई आज लढतोय. तर ह्याच मातीत माझा जन्म झाला, ह्याच मातीमध्ये माझी नाळ पुरली गेलेली आहे आणि माझे कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची पोरं जे आज सगळी मुंबई गाव सोडून मुंबईच्या ठिकाणी आपले रोजगारासाठी जातात, त्यांचा रोजगार पुन्हा या ठिकाणी खेचून आणण्यासाठी आणि यासाठी या भूमिपुत्राची लढाई लढण्यासाठी मी या ठिकाणी आज उभा आहे. प्रश्न असा आहे, महाविकास आघाडीचा मी घटक जरी असलो तर आज 29 तारखेवर वेळ आहे. माझ्या नेतृत्वाला आम्ही सांगितलेलं आहे की 29 तारखेला आम्ही तुमची वाट बघणार. मी आज काँग्रेस पक्षाचा फॉर्म भरतोय. जे काय विश्लेषण करायचं असेल, जे काय तुम्हाला माहिती घ्यायची, जे काय सर्वे घ्यायचं असेल ते त्यांनी घेतला पाहिजे. आणि आमच्या वरिष्ठांचा मला परवा कालच सकाळी फोन आला होता, अविनाश जी घाई मत करो, खाली आप फॉर्म भरो, बाकी काम देखेंगे क्या करणे, चर्चा चालू आहे. त्या विद्यमाने मी माझ्या काँग्रेस पक्षाचा फॉर्म आज या ठिकाणी भरतोय आणि 29 तारखेवर वाट बघणार आणि आपण ऐलान करणार. मी फॉर्म भरतोय याचा अर्थ असा आहे की मी माघार घेणार नाही. मी पहिलंच म्हटलं, ही लढाई अविनाश लाडची नसून माझ्या भूमिपुत्राची, कष्टकऱ्यांची, जनतेची, माझ्या गोरगरीब जनतेसाठी, माझ्या शेतकऱ्यांसाठी मी हा लढा देतो. बंडखोरी तेव्हा होते जेव्हा पक्षाच्या विरोधामध्ये करतो. मी काँग्रेस पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत नाहीये. मी माझा काँग्रेस पक्षाचा झेंडा रत्नागिरी जिल्ह्यातून कोकणात जो हद्दपर होता तो वाचवण्यासाठी मी प्रयत्न करतोय. मी कुठलीही बंडखोरी करत नाही. ते माझ्या काँग्रेस पक्षाचा तिरंगा फडकला पाहिजे, गोरगरिबांच्या, जनतेच्या, कष्टकऱ्यांचा न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी लढाई लढतो. मी काँग्रेसचा फॉर्म भरतो. एबी फॉर्म 29 तारखेपर्यंत येतो. सगळ्यांच्या बरोबर एबी फॉर्म एकत्र दिला जातो. मला अपेक्षा आहे वरिष्ठ चर्चा करतील आणि एबी फॉर्म मला ठाम विश्वास आहे. त्या अनुषंगाने मी काँग्रेसचा फॉर्म भरतो. मला आशा आहे की एबी फॉर्म 29 तारखेपर्यंत मला मिळेल. बघा, माझं स्ट्रॅटेजी काहीच नाही. मी गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी इथला स्थानिक भूमिपुत्र आहे आणि जे कोण उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये राहत पडणं, हे बाहेरून आलेले उमेदवार आहेत. राजापूर मतदारसंघातील लांजातील जनतेने ठरवलेलं आहे, आता बाहेरचा उमेदवारचा नको, ह्या मातीत जन्मलेला आमचे जे प्रश्न जाणणारा ह्या नेतृत्वांना पाहिजे आणि म्हणून त्यांच्या मान ठेवून मी हे इलेक्शन लढतो. दरम्यान राज्यात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची महाविकास आघाडी असताना राजापुरात मात्र आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार. भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास. लांजा, राजापूर, साखरपा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत केला आपला उमेदवारी अर्ज दाखल. राजापूर मतदारसंघाचा विकास दुपटीने करायचा असेल तर किरण सामंत यांना बहुमताने विजयी करा. गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं कार्यकर्त्यांना आवाहन.
काँग्रेसचे नेते अविनाश लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत. आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.